सहमतीने त्या गोष्टी घडल्या आहेत असं कोर्टामध्ये सादर केलं गेलं. याबद्दल काय म्हणतो? का तर तुम्ही एक आरोपीचं वकीलपत्र हाती घेतलं होतं. माझा पहिला हाच प्रश्न आहे. इस पापन को आज सजा देंगे मिलकर हम सारे, लेकिन जो पापी ना हो वो पहला पत्थर। दत्ता गाडेची ही केस तुमच्याकडे कशी आली? तर दत्ता गाडे हा सकाळ सकाळ तिथून पळून काढला. एक पहिला आरोप असा झाला की दत्ता गाडेला त्याची वकील शिकवतात कसं बोलायचं काय बोलायचं, अजिबात नाही. मी कधीही आजपर्यंत माझ्या वकिलीत जे क्लायंट असतात त्यांना कधीही शिकवत नाहीत की तुम्ही असं बोलायचं तसं बोलायचं. तसले पांचट कामं मी करत नाही, कारण मला लॉ पॉइंटवर पूर्ण विश्वास आहे. जर कायदा मजबूत असेल, आपली बाजू भक्कम असेल तर आपल्याला फालतूपणा करायची गरजच नाही. के कितना नटखट था घनश्याम, तंग था सारा गोकुल धाम, मगर यशोदा कहती थी झूठे है लोक तमाम, मेरे लाल को यूं ही करते बदनाम. म्हणजे एका आईला आपल्या मुलावर विश्वास असतो. दत्ता गाडे चे बंधू यांना मीडिया समोर आणणं गरजेचं होतं का? दत्ता गाडे यांची केस तुम्हीच हँडल करताय फक्त? सध्या तरी पूर्ण केस मीच हँडल करतोय. बलात्कार ज्यावेळेस घडतो त्यावेळेस जो कोण आरोपी असतो त्याबद्दल तुमचं पर्सनली मत काय आहे? चुकीचं आहे, अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे. हे प्रकरण ज्यावेळेस घडलं त्याच्या काही तासानंतरच हे प्रकरण न्यूज असो किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात गाजायला लागलं. त्याच्यानंतरच काही दिवसात केस तुमच्याकडे कदाचित आली असेल, 1-2-3 दिवसांनी. बरोबर आहे. तुम्हाला असं कधी वाटलं होतं त्यावेळेस की म्हणजे म्हणू शकतो ना आपण, एक आपली मानसिकता असते, अरे चला आपल्याला ही केस नाही लढायची किंवा ही लढायची, बरोबर? एवढा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता त्यावेळेस या गोष्टींना, तरी पण तुम्ही त्या विरोधाच्या बरोबर जाऊन ती केस तुम्ही तुमच्या हातात घेतली. याबद्दल तुम्हाला काय असं म्हणजे कुठेतरी मनात वाटलं नाही की नको घ्यायला?